नमस्कार मंडळी, शीतल किचन कटामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी निमित्त बटाट्याच्या किसचा चिवडा बनवणार आहोत। त्यासाठी मी हे मोठ्या आकाराचे असे बटाटे घेतले आहेत। आता हे साल काढून घेणार आहे आणि ही अशी मोठी किसनी मोठ्या होलाची ह्याच्याने आता मी किसून घेणार आहे। चला तर आपण बटाट्याचे साल काढून घेऊया। अशा पद्धतीने मी बटाट्याचे साल काढून घेतले आहेत। ह्या किसाचं पण सालांचं पण मी काय करणार आहे ते तुम्हाला नंतर दाखवेलच। तोपर्यंत आता आपण ह्या खिसणीने अशी मोठे होलाची खिसणी घ्यायची, बारीकवाली नाही, मोठ्या होलाची घ्यायची। त्याच्याने आपण आता बटाटा खिसून घेऊया। हे बघा, असे मोठे मोठे काप सल्लीसारखे आपण करणार आहोत। अशा पद्धतीने मी हा सर्व बटाटा आता खिसून घेते आहे। अशा तऱ्हेने मी हा बटाट्याचा किस काढून हे केलेला आहे, बारीक केलेला आहे बघा। आता याच्यात मी पाणी घालत आहे, बघा तुम्ही। पाणी घालून घेते मी। ही जी सालं काढली होती ती सुद्धा मी पाण्यात घालून घेत आहे। ह्या सालाचा पण आपण यूज करणार आहे, ते दाखवते मी तुम्हाला। गॅस पेटवून घेतलाय आपण। आता त्याच्यावर कढई ठेवूया। कढईमध्ये आपण भरपूर प्रमाणात तेल घालणार आहोत। तेल गरम होईपर्यंत आपण शेंगदाणे तळूया। आता ते शेंगदाणे काढून घेत आहे। एवढे शेंगदाणे घेतलेत मी, जवळपास पाऊण वाटी असेल। तर हे शेंगदाणे आपण तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत। तेल आपलं छान तापलं आहे, तर आपण हे शेंगदाणे घालून घेऊया। बघा, छान शेंगदाण्यांचा तडतड तडतड आवाज येत आहे। बघू शकता तुम्ही कसे फटफट फटफट शेंगदाणे भाजत आहेत तेलामध्ये। शेंगदाणे आपले छान तळले आहेत, तर आता मी काढून घेते। हे प्लेट आहे, गोल आहे आकाराने, कारण की मला बऱ्याच जणांनी कमेंट दिलेली तुझी प्लेट अशी वाकडी तिकडी आहे, तर नाही, तर ही गोल प्लेट आहे। सर्व शेंगदाणे आता मी तेलातून काढून घेत आहे। अशा तऱ्हेने मी सर्व शेंगदाणे तळून घेतले आहेत। एका वाटीमध्ये 1 चमचा मीठ घेते आणि आपण याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत। आणि हे मिठाचं पाणी आपण बटाट्याचा किस तळते वेळेस घालणार आहोत। हे मिठाचं पाणी आपण बटाट्याच्या किस तळते वेळेस घालणार आहोत, म्हणजे बटाट्याला छान एक खारटपणा, स्वतःची अशी एक चव येईल त्याला। हा बटाट्याचा किस मी छान 2 पाण्याने धुवून घेतला आहे। बारीक गॅसवरच हे किस तळून घेणार आहे। थोडा थोडा घालूनच आपण तळून घेणार आहोत।
हे जे मिठाचं पाणी केलं होतं ते मी थोडंसं घालून घेत आहे. एकदम थोडंसं ह्याच्यात टाकायचं, नाहीतर तेल गरम तेलामध्ये पाणी टाकलं तर जाळ होईल. बघू शकता तुम्ही, आवाज बघा कसा कुरकुरीत भाजून घेतला आहे मी. अशा चाळणीमध्ये मी हा किस काढून ठेवला आहे. आता बाकी पूर्ण तसाच सेम पद्धतीने मी हा बाकी राहिलेला किस तळून घेत आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही. छान. आता या तेलामध्ये मिरच्या तळून घेते मी. याच तेलात आता आपण हे जे सालं काढले होते ते तळून घेणार आहोत. सेम तीच प्रोसेस. मीठ घालून घेणार. याच्यामध्ये आपण छान
हे पिंक सॉल्ट घालणार आहोत, काळी मिरी पावडर घालणार आहोत, आणि छान टॉस करून घेणार आहोत। छान असे क्रिस्पी वेफर बघा, छान असे वेफर ह्याचे तयार झालेले आहेत। तुम्ही पण असंच बनवून बघा। रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर। बटाट्याचा चिप्स, त्याचे चिवडा आणि त्याच्या सालापासून केलेला वेफर्स, दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।